जेव्हा मी नागरिकशास्त्राची पुस्तकं पण सगळी परत एकदा उघडली, त्याच्यात देश हा शब्द नाहीये किंवा देश म्हणजे काही असं पण काही नाहीये. तिकडे राज्य आहे, राष्ट्र आहे. तर राष्ट्र, राज्य, राष्ट्रराज्य, देश हे सगळं खूप कन्फ्युजिंग आहे. म्हणजे देश म्हणजे काय हे आपल्याला आता कळलं, पण राष्ट्र म्हणजे काय? किंवा पॉलिटिकल सायन्स मध्ये आपण स्टेट, नेशन, नेशन स्टेट अशा वेगवेगळ्या संकल्पना वापरतो. स्टेट आपण म्हणतो तेव्हा त्याचं मराठी भाषांतर आहे राज्य, पण त्याला राज्य संस्था असं म्हणणं जास्त योग्य राहील. अनेकांचं कन्फ्युजन असं होतं की स्टेट म्हणजे अरे महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, काय ओरिसा, ही पण स्टेट्सच आहेत, पण ती कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स आहेत. या एक भारत म्हणून जे स्टेट आहे, जे राज्य आहे, त्याच्यातले हे छोटे छोटे युनिट्स आहेत. त्यामुळे त्याच्यात आपण कन्फ्युजन नाही केलं पाहिजे. आता हे स्टेट काय की त्याचे 4 उजळणी करायची झाली तर 4 त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य आहेत. तर भूभाग आहे म्हणजे टेरिटरी, पॉप्युलेशन आहे त्याच्यात म्हणजे लोकसंख्या किती आहे हे आहे, सॉव्हरेनिटी आहे, सार्वभौमत्व, आणि चौथा फॅक्टर म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे तुमचं तिकडचं शासन व्यवस्था. ही अपुरी व्याख्या आहे. त्यातले काय म्हणतात वादविवाद किंवा ते कुठून आलं वगैरे यावर आपण ओघाने स्पर्श करू, पण त्याच्या डिटेलमध्ये आपण जात नाही आहोत. तर दिस इज अबाउट स्टेट. पुढे जाताना राष्ट्र म्हणजे नेशन ही संकल्पना आहे. तर नेशन हे खूप जटिल अशी संकल्पना आहे, कारण ती स्टेटच्या पलीकडे जाते. स्टेटला 4 घटक आहेत आपण मगाशी पाहिलं, पण राष्ट्र ही संकल्पना त्याच्या पलीकडे जाणारी आहे. मी आता एक उदाहरण देते. जसं की अमेरिकेत किंवा कुठल्याही देशामध्ये राहणारे भारतीय, त्यांना तुम्हाला युजली असं दिसेल की भारतीय सण, भारतीय नाटकं, आपल्या भाषेतली नाटकं. आता त्याच्यात सुद्धा अस्मितांचे पदर असल्यामुळे मी अमेरिकेत राहून बंगाली नाटक नाही बघायला जाणार, पण अमेरिकेत राहून मराठी नाटक मात्र बघायला जाईल. किंवा तिकडचे आपले खाद्यपदार्थ, म्हणजे हे आपलं सगळं सेलिब्रेट करण्याची उर्मी बाहेरच्या मंडळींमध्ये दिसून येते. हे काय आहे नेमकं? तर ही आपण एका राष्ट्राचा भाग असल्याची भावना आहे. आपण भारतीय असणं हे भारतात न राहूनही त्यांनी जतन केलेलं आहे. म्हणजे काय केलंय, ते राज्याच्या पलीकडे गेले, म्हणजे सीमेच्या तर बाहेर आहेत. त्यांच्यावर काय शासन करणारं गव्हर्नमेंट सुद्धा आपलं गव्हर्नमेंट नाहीये, ते आपल्या टेरिटरीवर नाहीयेत. पण हे सगळं नसून सुद्धा ते भारतीय आहेत, कारण ते इमॅजिन करतायत असं की आपण भारताचा एक भाग आहोत. त्यामुळे लोकांचं नॅचरल, आणि हे खूप नॅचरल आहे, मी चांगलं वाईट असं काही म्हणत नाहीये. तुम्ही कुठल्याही देशाचे, कुठल्याही समुदायाचे असा, तुम्ही जेव्हा देशाच्या बाहेर जाता तेव्हा तुम्ही हे पाहाल की अरे आपल्यासारखं कोण आहे, किंवा माझ्यासारखी अस्मिता बाळगणारं दुसरं कोणी आहे का? मग ते असेल तर मग मराठी लोकांचा एक ग्रुप होतो, तर मग बंगाली लोकांचा एक ग्रुप होतो, आणि त्यामुळे मग त्यांचं भारतीयत्व ते अशा पद्धतीने अधोरेखित करत राहतात. ते नुसतं सेलिब्रेट नाही करत, ते अधोरेखितही करतात. आम्ही भारतीय आहोत हे सांगत राहतात. तर त्यामुळे राष्ट्र हे, त्यामुळे मी म्हटलं इट कट्स अक्रॉस द बाउंड्रीज. आणि एक बेनेडिक्ट अँडरसन नावाचा एक लेखक आहे, तो म्हणतो की राष्ट्र म्हणजे इमॅजिन कम्युनिटीज आहेत, कल्पित असा समुदाय. अजून एक उदाहरण देते. क्रिकेट मॅच असते आणि रंगात आलेली असते. आपण आपल्या लोकांना सपोर्ट करतो नो मॅटर व्हॉट, बरोबर? तर तिकडे प्रेक्षागृहात असलेल्या इतर प्रेक्षकांना आपण ओळखत नाही. आपण क्रिकेटर्सना ओळखतो, क्रिकेटर आपल्याला ओळखत नाही, तरी आपण आपल्या देशासाठी त्यांना सपोर्ट करतो. आपण विराट कोहलीला पर्टिक्युलरली नाही सपोर्ट करत, आपण त्या टीमला सपोर्ट करतो. आपला देश जिंकतोय अशी एक सार्वत्रिक भावना तिथे दिसते. तर क्रिकेट मॅच आणि युद्ध हे 2 घटना अशा आहेत जिथे आपलं एक राष्ट्र असल्याची भावना आपल्यात जागृत होते, आणि मग सगळ्या जाती, धर्म, भाषा, वंश, प्रांत याच्या पलीकडे जाऊन आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र येतो त्या घटनांच्या वेळी. अर्थात हे फार क्षणिक असू शकतं किंवा तात्पुरतं असू शकतं, पण तरीही ती एक राष्ट्र म्हणून तुम्हाला जी एक भावना, एक फील जो असतो तो या 2 घटनांच्या वेळी येऊ शकतो.